नमस्कार, रुद्रप्रिया क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप सगळं स्वागत आहे। तर आपण इथून पुढं ज्वेलरी मेकिंग तसेच नथ मेकिंग असे वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरी आणि नथ ही पाहणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवरती। त्यासाठी लागणारे आपल्या पकडी आहेत मेन। तर आपल्याला पकडी काय काय लागणार आहे ते आपण आता सध्या पाहणार आहोत। हे आपल्याला 3 प्रकारच्या वेगवेगळ्या पकडी लागतात, तिन्ही आपल्याला गरजेचे आहे, त्यामुळे आपल्याला 3ही प्रकारच्या वेगवेगळ्या पकडी लागणार आहे। इथे कटरचा यूज आपल्याला नथ मेकिंगसाठी जे आपली एक्स्ट्रा तार राहते ती तार कट करण्यासाठी होतो, किंवा अदर ही 0.3 ची तार असते ती कट करण्यासाठी हा कटरचा यूज होतो। आणि अदर कोणत्याही गोष्टीने कात्रीने वगैरे कट करायचं नसतं, त्यासाठी हे कटर आहे। तर यूज आपण नथ मेकिंगची तार राउंड शेप करण्यासाठी यूज करतो। याने काय करतात, व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी ही पकड यूज होती। ही राउंड याप्रमाणे केली जाते। आपल्या नथेसाठी जो बेस लागतो तो बेस या पकडीने व्यवस्थित होतो। तुम्हाला किती मोठ्या प्रमाणात हवे त्या प्रमाणात तुम्ही करू शकता। इथं साईज आहे, इथून केलं मोठी साईज होती याची, आणि कमी केलं तर कमी पण होतं। सगळ्यात छोटे पण लूप तयार होतो। हे लूप साठीच यूज होतं जास्तीत जास्त। सगळ्यात छोटं म्हणलं तरी छोटं लूप तयार होतं, त्यामुळे ह्या पकडीचा यूज होतो। ही पकड आहे, आपल्याला आता सर्कल केला, हा आपल्याला राउंड शेप मध्ये आणायचा आहे, त्यासाठी यूज होतो। आता मी तुम्हाला हे करून दाखवते। ह्या पकडीने समजा केला आपण लूप तयार। आता ह्याला आपल्याला स्पायरल वगैरे बनवायचं असेल तर असा यूज होतो, याचा व्यवस्थित पकडता येतं। तसं अदर याने सटकतं, जाड तार असेल तर व्यवस्थित फिरत नाही, त्यामुळं आपल्याला ह्या पकडीचा यूज केला जातो। किती मोठ्या प्रमाणात आपण बनवू शकतो, हे पटापटा इझी होतं हे। त्यामुळे आपल्याला ह्या 3 पकडीची गरज लागणार आहे। ही आपल्याला 3ही याची गरज लागते, त्यामुळं आपल्याला आपल्याजवळ जर नथ बनवायची असेल तर ह्या 3ही पकडी आपल्याला गरजेच्या आहे।